आणि मग मी म्हटलं की उद्या मीही 25 वर्षानंतर कुठेतरी अमेरिकेत सेटल झालेला असेल, मीही 25 वर्षानंतर कुठेतरी अजून खूप चांगल्या घरामध्ये राहील, चांगली गाडीमध्ये फिरेल आणि परत हीच चर्चा करेल की समाजामध्ये काही बदल घडत नाही. आणि मग तो बदल आपण आपल्या स्वतःपासून करायला पाहिजे. मी शेतकऱ्याचा मुलगा आहे, मी हे का नाही करायचं? आणि मग तिथून सुरुवात झाली की आपण काय करू शकतो. तर म्हटलं आपलं जे आयुष्य आहे ते शिक्षणामुळे उभं राहिलं, तर या मुलांना जर चांगलं शिक्षण मिळालं तर हे स्वतःच्या पायावर उभे राहतील, या चक्रातून हे बाहेर पडतील. आणि समाजामध्ये जर तुम्हाला परिवर्तन आणायचं असेल, जात धर्म असेल, रंगभेद असेल, स्त्री पुरुषाचे भेद असतील, सगळ्या गोष्टीला एकच उत्तर येत आहे, ते म्हणजे शिक्षण. समाजाला जर तुम्ही सुशिक्षित केलं तर तो बोलता होईल, तो प्रश्न विचारेल, तो चांगला पुढे जाईल. जो समाज शिक्षित आहे तेच देश पुढे गेले, जेथे समाज शिक्षित आहे तेच राज्य पुढे गेले. आणि मग मला असं वाटायचं की माझ्या शेतकरी बांधवाला शिक्षण मिळायला पाहिजे. बळीराजाला जर मुख्य प्रवाहात आणायचं असेल तर त्याला शेतीचे सुद्धा आधुनिक शिक्षण मिळावं. उद्या त्याला शेती जरी करायचं असेल तरी तो शिक्षणामुळेच पुढे जाऊ शकतो. आणि मग शिक्षणाचा धागा घेऊन मी ठरवलं की आपण काहीतरी करायचं, की म्हटलं आपण हे सगळं सोडायचं आणि मुलांसाठी काम करायचं, त्यांना शिक्षण देण्यासाठी काम करायचं. ज्या शेतकऱ्याने आत्महत्या केलेत परत त्याच्या मुलावरती वेळ येऊ नये, त्याला त्याच्यामुळे त्याला मुख्य प्रवाहात आणायचं.